द्वितीय पीयूसी सारे छात्राओं को मेरा नमस्कार। आज मैं आप लोगों के सामने चर्चा करूंगा दूसरा गद्य भाग में जो दूसरा पाठ है कर्तव्य और सत्यता, जिसके लेखक है डॉक्टर श्याम सुंदर दास। कर्तव्य यानी हमारी जो ड्यूटीज़ होती हैं, सत्यता सच होता है। हिंदी साहित्यकार के मूर्धन्य लेखक या भाषाविद श्याम सुंदर दास जी का जो जन्म है 1875 ईस्वी में काशी में होता है। 1897 में बीए की उपाधि को प्राप्त करते हैं और लखनऊ के कालीचरण स्कूल में ये जो हेडमास्टर रहे। उसके बाद 1921 में काशी हिंदू विश्वविद्यालय के हिंदी विभाग में अध्यक्ष पद पर कार्य करते हैं और उसी के साथ साथ 16 जुलाई 1893 में नागरी प्रचारिणी सभा की स्थापना करते हैं। इतिहास, काव्य शास्त्र, भाषा विज्ञान, अनुसंधान, पाठ्यपुस्तक आदि संपादित ग्रंथों से सजाकर बहुत इन्होंने इतिहास से लेकर जो इतिहास के कंडरों से निकाल कर विद्यार्थियों के विश्वविद्यालयों तक पहुंचाने का काम किया। इनको साहित्य वाचस्पति और काशी हिंदू विश्वविद्यालय से डीलिट की उपाधि गौरव जो डॉक्टर ऑफ लिटरेसी से गौरवान्वित किया गया। 1945 में इनका जो है यहाँ पर स्वर्गवास हो जाता है। तो इनकी रचनाएं हैं नागरी वर्णमाला, साहित्यालोचन, भाषा विज्ञान, हिंदी भाषा का विकास, भारतेंदु हरिश्चंद्र, हिंदी भाषा और साहित्य, गोस्वामी तुलसीदास, भाषा रहस्य मेरी आत्मकहानी। और उसके बाद इनके जो संपादन ग्रंथ है चंद्रावली, रामचरितमानस, पृथ्वीराज रासु, हिंदी वैज्ञानिक कोश, कबीर ग्रंथावली, सरस्वती। ಹಾಗಾದರೆ ಕರ್ತವ್ಯ और ಸತ್ಯತಾ, ಕರ್ತವ್ಯ ಅಂದರೆ ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ಕರ್ತವ್ಯಗಳು, ಸತ್ಯತಾ ಸತ್ಯತೆ। 1875 ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ। 1897 BA ಪದವಿಯನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ತದನಂತರ ಅವರು ಲಕ್ನೋವಿನ ಕಾಲಿಚರಣ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। 1921 ಕಾಶಿ ಹಿಂದೂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಹಿಂದಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ HOD ಆಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ 16 ಜುಲೈ 1893 ನಾಗರಿ ಪ್ರಚಾರಣ ಸಭಾವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇತಿಹಾಸ, ಕಾವ್ಯಶಾಸ್ತ್ರ ಅಥವಾ ಭಾಷಾ ವಿಜ್ಞಾನ, ಅನುಸಂಧಾನ, ಪಾಠ್ಯಪುಸ್ತಕ ಎಲ್ಲ ಗ್ರಂಥಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಎಲ್ಲ ಒಂದು ವಿವಿಧ ಸಾಹಿತ್ಯಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದವರಿಗೆ ತರುವಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ಇವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸಾಹಿತ್ಯ ವಾಚಸ್ಪತಿ ಡಿಲೀಟ್ ಉಪಾಧಿ ಸಹಿತ ಇವರಿಗೆ ಲಭಿಸಿದ್ದಾವೆ। 1945 ಇವರು ಮರಣವನ್ನು ಹೊಂದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ರಚನೆಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ नागरी वर्णमाला, साहित्यालोचन, भाषा विज्ञान, हिंदी भाषा का विकास, भारतेंदु हरिश्चंद्र, हिंदी भाषा और साहित्य, गोस्वामी तुलसीदास, मेरी आत्मकहानी इवेಲ್ಲ ಇವರ रचನೆಗಳಾಗಿದ್ದಾವೆ। तो प्रस्तुत निबंध डॉक्टर श्याम सुंदर दास से लिखित नीति शिक्षा नामक ग्रंथ से लिया गया है। तो ये जो निबंध है कर्तव्य और सत्यता नीति ಶಿಕ್ಷಾ ನಾಮಕ ಗ್ರಂಥ से लिया गया है। ಹಾಗಾದರೆ ಈ ನಿಬಂಧವನ್ನು ಅಥವಾ नीति शिक्षा ಎಂಬ ಗ್ರಂಥದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। इस निबंध में लेखक ने हमें अपने कर्तव्यों के प्रति निष्ठावान बनने के लिए कहा है। वे सत्यता को खुले रूप में अपनाने का आग्रह करते हैं। झूठ बोलना, पाप कार्य करना, कायरता जैसे दुर्गुणों को छोड़कर सत्य मार्ग पर चलने के लिए प्रेरित करते हैं। आपके विचार अत्यंत प्रेरणादायक है। तो क्या हो जाता है, डॉक्टर श्याम सुंदर दास इस निबंध में हमेशा हम लोगों को सच के साथ चलने के लिए कहते हैं और उसी के साथ साथ यहाँ पर इस जो निबंध में है हमारे कर्तव्य कौन से हैं, उन कर्तव्यों को कैसे निभाना है उसको लेकर बताते हैं। और हम लोग हमेशा झूठ नहीं बोलना है, पाप कार्य नहीं करना है, कायरता यानी डरपोक नहीं बनना है। ऐसे बुरे गुणों को हम लोगों से दूर रखने के लिए डॉक्टर श्याम सुंदर दास हम लोगों को बताते हैं। ಈ ನಿಬಂಧದ ಮುಖಾಂತರ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ ರವರು
ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಯಾವ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ, ಹಾಗಾದರೆ ಇವಾಗ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನೀಡುವಂಥ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಬೇರೆ, ಆದರೆ ನಮ್ಮ ದಿನನಿತ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕರ್ತವ್ಯಗಳಿದ್ದಾವೆ, ಅಥವಾ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು, ಸುಳ್ಳು ಹೇಳುವಂಥದ್ದಿರ್ಬೋದು, ಪಾಪ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದಿರ್ಬೋದು, ಕಾಯರತ, ಹೇಡಿತನ ಇರ್ಬೋದು, ಇಂತಹ ದುರ್ಗುಣಗಳನ್ನು ದೂರ ಇಡಬೇಕಂತೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ರವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. विद्यार्थियों के मन में कर्तव्य और सत्यता के प्रति जागरूकता लाने के उद्देश्य से इस पाठ का चयन किया गया है. तो आजकल विद्यार्थियों के मन में कर्तव्य और सत्यता को लेकर यानी जागरूकता, आज का हमारा कर्तव्य क्या है, हम लोग क्या करना है, हमारी ड्यूटी क्या है, उसको लेकर संदेश देते हैं. ಹಾಗಾದರೆ ಈ ಪಾಠವನ್ನು ಯಾಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅಂದರೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಏನಿದೆ, ನಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಏನಿದೆ, ಅಥವಾ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕರ್ತವ್ಯ वह वस्तु है जिसे करना हम लोगों का परम धर्म है और जिसके न करने से हम लोग और लोगों की दृष्टि से गिर जाते और अपने कुचरित्र से नीच बन जाते हैं. कुचरित्र बुरा चरित्र, इसमें उपसर्ग है कुअधिक चरित्र. तो कुचरित्र ಅಂದರೆ ಕೆಟ್ಟ ಚರಿತ್ರೆ, ಹಾಗಾದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಉಪಸರ್ಗ ಇದೆ ಕುअधिक चरित्र. तो क्या हो जाता है, कर्तव्य ऐसी चीज़ है उसे करना हम सारे लोगों का परम धर्म है. अगर हम लोग न करेंगे, इस समाज में लोगों की दृष्टि से हम लोग गिर जाते हैं और हमारा चरित्र बुरा बन जाता है. देखिए, कर्तव्य करना ज़रूरी है. ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಪರಮ ಧರ್ಮ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಆ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಜನರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೀಚರಾಗ್ತೇವೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಚರಿತ್ರೆ ಕುಚರಿತ್ರವಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇವತ್ತು ಕರ್ತವ್ಯ ಯಾವುದೇ ಇರ್ಬೋದು, ಸಾಮಾನ್ಯ ಕರ್ತವ್ಯ, ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಗೌರವ, ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ, ಅಥವಾ ಕಿರಿಯರನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವುದು, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು, ಇವೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಸಾಮಾನ್ಯ ಕರ್ತವ್ಯಗಳಾಗಿದ್ದೇವೆ. ಪ್ರಾರಂಭಿಕ अवस्था में कर्तव्य का करना बिना दबाव से नहीं हो सकता, क्योंकि पहले मन आप ही उसे करना नहीं चाहता. तो देखिए क्या हो जाता है, हम लोग जब प्रारंभिक अवस्था में बचपन में होते हैं, अगर हम लोगों को कर्तव्य निभाना है तो हम उस कर्तव्य को अपने आप नहीं करते, क्योंकि अगर उसके ऊपर दबाव पड़ना है तभी हम कर्तव्य करते हैं. बचपन में उदाहरण के लिए अगर मैं आप लोगों को कहूँगा, तो बचपन में हम लोग क्या करते थे, अगर खाना है या पीना है या कोई हम लोग वर्क करना है, काम करना है, तो हमारे माता पिता हम लोगों को दबाव डालते थे, तो तभी हम लोग उस काम को करते थे, कर्तव्य को निभाते थे. इसलिए जो प्रारंभिक अवस्था में कर्तव्य कभी भी हमेशा ದಬಾವ್ ಸೆ ಹೋತಾ ಹೈ. ಹಾಗಾದರೆ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ಯಾವಾಗಲೂ ಕರ್ತವ್ಯ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅದು ದಬಾವ್, ಒತ್ತಡದಿಂದ ಮಾತ್ರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾದರೆ ಒತ್ತಡ ಹೇರಲಿಲ್ಲ ಯಾರು ಅಂತಂದರೆ ಆ ಒಂದು ಕೆಲಸ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ, ನಾವು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಊಟ ಮಾಡಲಿಕ್ಕಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕಿರ್ಬೋದು, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಒಂದು ಏನಾದರೂ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಿರ್ಬೋದು, ಯಾವಾಗ ನಮಗೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಆಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಆ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. इसका आरंभ पहले घर से ही होता है, क्योंकि यहाँ लड़कों का कर्तव्य माता पिता की ओर और माता पिता का कर्तव्य लड़कों की ओर देख पड़ता है. तो क्या हो जाता है, ये जो हम लोग कर्तव्य को देखते हैं हमेशा पहले घर से ही शुरू होता है, क्योंकि लड़कों का कर्तव्य माता पिता की ओर, माता पिता का जो कर्तव्य होता है लड़कों की ओर, यानी लड़के माता पिता को गौरव देते हैं और माता पिता बच्चों की खुशियों को ढूंढते हैं. ये इनके प्रति कर्तव्य रहा है. और इसके अतिरिक्त पति पत्नी स्वामी सेवक स्त्री पुरुष, यानी पति पत्नी के ऊपर कर्तव्य निभाता है, पत्नी पति के ऊपर, या स्वामी जो होता है यानी भगवान जो होता है सेवक के ऊपर, सेवक जो है भगवान के ऊपर, या स्त्री पुरुष, इस तरह अनेक लोगों के प्रति हम लोग ಕರ್ತವ್ಯ देखते हैं. ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಕರ್ತವ್ಯ ನಿರತರಾಗಿರೋದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ನೋಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈಗ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಮಕ್ಕಳೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಂದೆ ತಾಯಿ ಪ್ರತಿ ಗೌರವ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಅವರ ಕರ್ತವ್ಯ, ಅಥವಾ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಮಕ್ಕಳನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವಂಥದ್ದು ಅವರ ಕರ್ತವ್ಯ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪತಿ ಪತ್ನಿ ಇರ್ಬೋದು, ಸ್ವಾಮಿ ಸೇವಕ ಇರ್ಬೋದು, ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ. ನೋಡಿ, ಪತಿ
ತನ್ನ ಪತ್ನಿಗೆ ಗೌರವವನ್ನು ನೀಡ್ತಾನೆ, ಪತ್ನಿ ಗಂಡನಿಗೆ ಗೌರವ ನೀಡ್ತಾಳೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಒಬ್ಬ ಮಾಲೀಕ ಇರ್ಬೋದು, ಸೇವಕನನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಅಥವಾ ಸೇವಕ ಮಾಲೀಕನನ್ನು, ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಕರ್ತವ್ಯ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. घर के बाहर हम मित्रों, पड़ोसियों और प्रजाओं के परस्पर कर्तव्यों को देखते हैं. अगर हम लोग घर के बाहर जाते हैं तो वहाँ पर मित्र हो, पड़ोसी हो या प्रजाओं के परस्पर कर्तव्यों को भी देख सकते हैं. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಮನೆ ಹೊರಗಡೆ ಹೋದರೆ ಮಿತ್ರರಿರ್ಬೋದು, ಅಕ್ಕಪಕ್ಕದಿರ್ಬೋದು, ಪ್ರಜೆಗಳಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರಲ್ಲಿಯೂ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಆ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. हर एक के पास या मित्र के पास हो, पड़ोसी के पास हो, प्रजाओं के पास हो, हम लोग कर्तव्य देखते हैं. कोई ना कोई एक छोटा सा काम रहता ही है. इसलिए संसार में मनुष्य का जीवन कर्तव्यों से भरा पड़ा है. इसलिए हम कहीं पर भी चले जाएं, इस दुनिया में चारों ओर भी चले जाएं, हर जगह क्या दिखाई देता है हम लोगों को, ಕರ್ತವ್ಯ ಹಿ ಕರ್ತವ್ಯ. ನಾವು ಎಲ್ಲೋದ್ರೂ ಸಹಿತ ನಮಗೇನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಕರ್ತವ್ಯ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಜಿಧರ್ देखो उधर कर्तव्य देख पड़ते हैं. इसे अंडरलाइन कीजिए आरसी के लिए. तो हम कहीं पर भी देखते हैं, वहाँ पर कर्तव्य हम लोगों को दिखाई देता है. कोई भी काम हो, अगर आप बच्चे हैं तो बच्चे सही समय पर उठते हैं, स्कूल आते हैं, कॉलेज आते हैं, तो ये आपका ಕರ್ತವ್ಯ है. ಹಾಗಾದರೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಸಹಿತ ಕರ್ತವ್ಯ ಕಂಡು ಬರುತ್ತೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ, ನೀವು ಮಕ್ಕಳಿದ್ದೀರಾ ಅಂತಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬೇಗನೆ ಹೇಳ್ತೀರಾ, ಸರಿಯಾದ ಟೈಮಿಗೆ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬರ್ತೀರಾ, ಇವೆಲ್ಲವೂ ಸಹಿತ ನಿಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಬಸ್ इसी कर्तव्य का पूरा पालन करना हम लोगों का धर्म, और इसी से हम लोगों के चरित्र की शोभा बढ़ती है. चरित्र की शोभा बढ़ना 1 मार्क्स के लिए अंडरलाइन कीजिए. तो क्या हो जाता है, ऐसे ही कर्तव्यों को हम पूरा पालन करते चलेंगे, यही हमारा धर्म है. और उसी के साथ साथ ये जो कर्तव्य पालन करने से हमारा चरित्र की शोभा बढ़ जाती है, यानी सारे समाज में हमारा चरित्र या हमारा जो गौरव बढ़ जाता है. ಹಾಗಾದರೆ ಈ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಧರ್ಮವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಕರ್ತವ್ಯ ಒಂದೇ ಕಡೆ ಸಾಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಚರಿತ್ರೆಯ ಶೋಭೆ, ಕೀರ್ತಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಕರ್ತವ್ಯ करना न्याय पर निर्भर है. इसे अंडरलाइन कीजिए आरसी के लिए. और वह न्याय ऐसा है जिससे समझने पर हम लोग प्रेम के साथ उसे कर सकते हैं. तो कर्तव्य करना क्या है, हमेशा न्याय पर निर्भर होता है. क्योंकि कर्तव्य जहाँ पर न्याय मतलब क्या है, धर्म यानी सच के राह पर जो चलता है वही कर्तव्य कर सकता है. इसलिए हम लोग न्याय के साथ चलना ज़रूरी है कर्तव्य को निभाने के लिए. तो जही जहाँ पर प्रेम होता है या प्रेम के साथ चलता है वहीं पर ನ್ಯಾಯ ನಿರ್ಭರ होता है. ಕರ್ತವ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾವಾಗಲೂ ನ್ಯಾಯದ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತವಾಗಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಎಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿರ್ತೇವೆ, ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೀತೇವೆ, ಆಗ ಮಾತ್ರ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. हम लोगों के मन में एक ऐसी शक्ति है जो हमें सभी बुरे कामों को करने से रोकती और अच्छे कामों की ओर हमारी प्रवृत्ति को झुकाती है. तो क्या हो जाता है, हमारे मन में हमेशा एक शक्ति होती है, महाशक्ति होती है. कुछ समय हम लोग कहते रहते हैं, अरे मन में जो है 2 मन होते हैं, एक बुरा मन, एक अच्छा मन. लेकिन क्या हो जाता है, आज हमारे मन में एक ऐसी जो शक्ति होती है तो बुरे कामों को करने से रोकती है, लेकिन अच्छे कामों को करने से हमारी प्रवृत्ति को बढ़ाती है. ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಶಕ್ತಿ ಬಹಳ ಅಗಾಧವಾಗಿದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹಿಂಜರಿಯುತ್ತೆ. ಅದೇ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದೆ. यह बहुधा देखा गया है कि जब कोई मनुष्य खोटा काम करता है तब बिना किसी के कहे आप ही लजाता और मन में दुखी होता है. देखिए क्या हो जाता है, यही बहुधा यानी बहुत बार हम लोग देखे हैं, अगर कोई आदमी बुरा काम करता है, खोटा काम करता है, तो वह अपने आप क्या करता है, लजाता है, शर्म आ जाता है और अपने मन में दुख होता है, क्योंकि मैंने ऐसा गलत काम किया, बुरा काम किया. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಭಾಳಷ್ಟು ಸಲ ನೋಡ್ತೀವಿ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಂದರೆ, ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದರೆ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ನಾಚಿಕೆಯನ್ನು ಪಡ್ತಾನೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದುಃಖ ಆಗ್ತಾನೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾನು ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಥವಾ ತಪ್ಪು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. तो उदाहरण बताते हैं,
तुमने बहुधा देखा होगा कि जब कभी कोई लड़का किसी मिठाई को चुरा कर खा लेता है तब वह मन में डरा करता है और पीछे से आप ही पछताता है कि मैंने ऐसा काम क्यों किया, मुझे अपनी माता से कहकर खाना था। इसी प्रकार एक दूसरा लड़का जो कभी कुछ चुरा कर नहीं खाता सदा प्रसन्न रहता है और उसके मन में कभी किसी प्रकार का डर और पछतावा नहीं होता। इसका क्या कारण है? यही कि हम लोगों का यह कर्तव्य है कि हम कभी चोरी न करें। तो क्या हो जाता है, यहाँ पर एक उदाहरण बताते हैं, हमारे मन में शक्ति कैसी होती है उसको लेकर लेखक एक उदाहरण बताते हैं। कौन सा उदाहरण क्या है? जब दो लड़के रहते हैं, एक लड़का अपनी माता से कहकर मिठाई को लेकर खाता है तो उस लड़का के मन में कभी भी यहाँ पर जो गुस्सा नहीं रहता, डर नहीं रहता और वह हमेशा प्रसन्न रहता है, क्योंकि उसे पता है मैं अगर मिठाई खाया हूँ तो माँ से कहकर खाया हूँ। और एक जो लड़का था उस मिठाई को चोरी करके खाता है तो उसके मन में डर भी रहता है, पछतावा भी रहता है, क्योंकि मैंने गलत किया और मैंने बुरा किया, मैं अपनी माँ से बिन बताए उस मिठाई को खा लिया। इस तरह क्या हो जाता है, हम लोगों को हमेशा अच्छे काम करना है और हमारा कर्तव्य क्या है, हम लोग कभी भी झूठ न बोले और बुरा काम न करें। इसलिए हमारे मन में हमेशा एक ऐसी शक्ति होती है, अच्छे कामों की ओर भी ले जाती है, बुरे कामों की भी ओर, लेकिन हम कभी भी अच्छे काम करना है। इसलिए एक उदाहरण बताते हैं। हाಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ, ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ನೋಡ್ತೇವೆ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು ಪಡ್ತಾನೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದೆ, ದುಃಖ ಆಗ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸರವರು ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಉದಾಹರಣೆ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಬ್ಬರು ಹುಡುಗರು ಇರ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ತಾಯಿಯನ್ನ ಕೇಳ್ತಾನೆ, ಕೇಳಿ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂಥ ಮಿಠಾಯಿಯನ್ನು ತಿಂದು ಅವನು ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಿರ್ತಾನೆ, ಅವನು ಸಂತೋಷದಿಂದಿರ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ತಾಯಿಯಿಂದ ಕೇಳಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಮಿಠಾಯಿಯನ್ನು ತಿಂದಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಮತ್ತೊಬ್ಬ ಹುಡುಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಹೇಳಲಾರದೆ ಅದನ್ನು ಕದ್ದು ತಿಂತಾನೆ. ಹಾಗಾದರೆ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿದಂತಹ ಆ ಮಗುವಿನಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬಹಳಷ್ಟು ಹೆದರಿಕೆ ಇರುತ್ತೆ, ದುಃಖ ಇರುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಭಯ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಏನು, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಬಾರ್ದು, ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. ನಡೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಭಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಪರಂತು जब हम चोरी कर बैठते हैं तब हमारी आत्मा हमें कोसने लगती है. देखिए, जब भी हम लोग चोरी करते हैं हमारी आत्मा कोसती है हम लोगों को, अरे ऐसा काम क्यों किया, आपको पता था वो जो काम गलत है, बुरा है, फिर भी आपने उस काम को क्यों किया. ಹಾಗಾದರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಯಾವಾಗ ಕಳ್ಳತನವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಆಗ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ನಮ್ಮನ್ನು ಕೋಸ್ತಾ ಶಪಿಸುತ್ತೆ. ಆವಾಗ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಓ ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಡ, ತಪ್ಪಿದೆ, ಹಾಗಾದರೆ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ಯಾ ಅಂದರೂ ಸಹಿತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. इसलिए हमारा यह धर्म है कि हमारी आत्मा हमें जो कहें उसके अनुसार हम करें. तो क्या हो जाता है, हमारी आत्मा हम लोगों को जो बताती है अच्छे काम करने के लिए हम उसके साथ चलना ज़रूरी है. ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಏನು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಯಾವುದಿದೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕರ್ತವ್ಯ. दृढ़ विश्वास रखो कि जब तुम्हारा मन किसी काम के करने से हिचकिचाए और दूर भागे तब कभी तुम उस काम को न करो. क्या हो जाता है, तो श्याम सुंदर दास बताते हैं, अगर आप कोई एक काम करने के लिए जा रहे हैं तो आपका मन हिचकिचा रहा है, ये काम गलत है, तो आप कभी भी उस काम को नहीं करना है. और दूसरा जबरदस्त भी करता है तो उस काम को नहीं करना है. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಡ ಅಂತಂದರೆ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಲೇಬಾರ್ದು. तुम्हें अपना धर्म पालन करने में बहुत कष्ट उठाना पड़ेगा पर इसे तुम साहस न छोड़ो. देखिए, अगर सच की राह पर चलने के लिए, हमारे धर्म के राह पर चलने के लिए हम लोगों को बहुत कष्ट होगा, फिर भी हम हमारे अपने जो रहन सहन को, साहस को नहीं छोड़ना है. ನಾವು ಆ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ, ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು, ಆದರೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ದಾರಿಯನ್ನು ಬಿಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾವ जब तुम्हारे पड़ोसी ठगा विद्या और असत्य परता से धनाढ़ हो गए और तुम कंगाल ही रह गए.
ठग विद्या, चालबाजी की पढ़ाई, परता, असत्य परता, असत्य पढ़ना, धनाढ़, अमीर, कंगाल, गरीब. ನೋಡ್ರಿ, ठग ವಿದ್ಯಾ ಮೋಸದ ವಿದ್ಯೆ, ಅಸತ್ಯ ಪರತ ಅಸತ್ಯವಾಗಿ ಓದುವಂಥದ್ದು, धनाढ़ श्रीमंत, कंगाल अंदर बड़व. तो क्या हो जाता है, जैसे ही हम लोग आसपास के हमारे लोगों को देखते हैं तो आसपास के लोग जो यहाँ पर झूठी पढ़ाई करके, झूठी विद्या को हासिल करके अमीर हो जाते हैं और हम कंगाल रह जाते हैं सच की राह पर ಚಲ್ಕರ್. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಸುಳ್ಳು ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಪಡೆದು ಅಥವಾ ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಾವು ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆದು ಯಾವಾಗಲೂ ಬಡವರಾಗಿರ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಬಡವರಾದರೂ ಸಹಿತ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯನ್ನು ಬಿಡಬಾರ್ದು. क्या हुआ, जो दूसरे लोगों ने छुट्टी चाटुकारी करके बड़ी बड़ी नौकरियां पाली और तुम्हें कुछ न मिला, और क्या हुआ, जो दूसरे नीच कर्म करके सुख भोगते हैं और तुम सदा कष्ट में रहते हो. देखिए, अगर दूसरे जो लोग हैं यानी झूठी झूठी बातों को बनाकर, कहानियों को बनाकर या चाटुकारी झूठी कथाओं को सुनाकर बड़ी बड़ी नौकरियां लेते हैं. आजकल आप लोग देखते हैं बहुत सारे लोग झूठे जो मार्क्स कार्ड होते हैं या लेकर न बड़े बड़ी नौकरियां लेते हैं, और आप अच्छा काम करते हैं, वो लोग नीचा काम करके भी सुख भोगते हैं, फिर भी आप कष्ट में रहते हैं. तो आपको कभी भी नहीं डरना चाहिए. ಹಾಗಾದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸುಳ್ಳನ್ನು ಮಾತನಾಡಿ, ಸುಳ್ಳು ಕಥೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸುಳ್ಳನ್ನು ಮಾತಾಡ್ತಾ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನೌಕರಿಗಳನ್ನು ಪಡಿತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ನೀಚ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿನೂ ಸಹಿತ ಸಂತೋಷದಲ್ಲಿರ್ತಾರೆ, ಆನಂದವಾಗಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ನೀವು ಮಾತ್ರ ಆ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆದು, ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ್ರು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಾ. ಆವಾಗ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಬಾರ್ದು. तुम अपने कर्तव्य धर्म को कभी न छोड़ो, और देखो इससे बढ़कर संतोष और आदर क्या हो सकता है कि तुम अपने धर्म का पालन कर सकते हो. अगर वो लोग झूठे राह पर चलकर सुख भोगते हैं, अगर आपको कष्ट भी होता है सच के राह पर चलकर, तो कभी भी आप लोगों को अपने कर्तव्य और धर्म को नहीं छोड़ना है, जहाँ पर आपको आदर भी मिलेगा, संतोष भी मिलेगा. ಹಾಗಾದರೆ ಅವರು ಸುಳ್ಳು ಕಥೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನೌಕರಿ ಪಡೆದು ನೀಚ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂದರೂ ಸಹಿತ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ನಿಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು, ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಬಿಡಬಾರ್ದು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ಗೌರವ, ನಿಮಗೆ ಸಂತೋಷ ಮತ್ತೆಲ್ಲಿ ಸಿಗಲಾರದು. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮದ ಪಾಲನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. तुम अपने धर्म का पालन कर सकते हो. हम लोगों का जीवन सदा अनेक कार्यों में व्यग्र रहता है. तो आजकल हम लोग देखते हैं हमारा जो जीवन है सुबह से लेकर शाम तक बहुत सारे कार्यों में क्या होता है, व्यग्र रहता है, जुड़ा हुआ रहता है. ಹಾಗಾದರೆ ಬೆಳಗ್ಗಿಂತ ಸಂಜೆವರೆಗೆ ಹಿಡಿದ್ರು ನಮ್ಮ ಜೀವನ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸದಲ್ಲಿ, ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾವು ತೊಡಗಿರ್ತೀವಿ. हम लोगों को सदा काम करते ही बीतता है. इसलिए हम लोगों को इस बात का पूरा ध्यान रखना चाहिए कि हम लोग सदा अपने धर्म के अनुसार काम करें और कभी उसके पथ पर से न हटे, चाहे उसके करने में हमारे प्राण भी चले जाए तो कोई चिंता नहीं. तो क्या करना है, अगर हम जीवन में अपना काम कर रहे हैं, अपने कर्तव्य को निभा रहे हैं, तो सच के साथ चलने के लिए, धर्म के राह पर चलने के लिए या हमारे काम को करने के लिए हम लोगों को जितनी भी मुसीबत हो जाए तो हम कभी भी उस काम को सच के साथ ही चलाना है, लेकिन झूठी राह पर नहीं चलना है. अगर हमारा प्राण भी चले जाए तो हम सच की राह पर जाना ज़रूरी है. ನಾವು ಏನು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು, ನಮಗೆ ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆದರೂ ಸಹಿತ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಲೇಬೇಕು. ಆ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ, ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣನೇ ಹೋಗುತ್ತಂದ್ರೂ ಸಹಿತ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆ ಅಥವಾ ಒಂದು ಆಸೆಗೆ ಒಳಪಡಲಾರದೆ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಲೇಬೇಕು. धर्म पालन करने के मार्ग में सबसे अधिक बाधा चित्त की चंचलता, उद्देश्य की अस्थिरता और मन की निर्बलता से पड़ती है. देखिए, आपको 1 मार्क्स के लिए भी आ जाता है, 3 मार्क्स के लिए भी. तो धर्म पालन करने के लिए हमारे मन में जो बाधाएं आती है, पहला कौन सा है, चित्त की चंचलता. हमारा जो चित्त है, हमारा जो मन है बहुत चंचल है. क्योंकि हमारा मन क्या करता है, अभी
एक मिनट में यहाँ पर है तो दूसरे मिनट में घर में होता है। तो हमारा ये जो मन है चंचल है, इसलिए ये धर्म पालन करने के मार्ग में बाधा डाल सकता है। उद्देश्य की अस्थिरता, यानी हम जीवन में क्या करना है, कौन से उद्देश्य के साथ चलना है, ये अस्थिरता, एक कमी जो है हम लोगों को सताती है। और मन की दुर्बलता, कोई एक बात पर निर्णय लेने के लिए हम लोगों का मन जो है निर्बल होता है, कमज़ोर होता है, ये भी हमारे लिए बहुत बाधा ला सकती है धर्म पालन करने में। ಹಾಗಾದರೆ ನಾವೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಧರ್ಮ ಪಾಲನೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ 3 ಅಡೆತಡೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಒಂದು ಹೇಳ್ಬೋದು ಚಿತ್ತಕಿ ಚಂಚಲತಾ, ಅಂದರೆ ಮನಸ್ಸಿನ ಚಂಚಲತೆ. ಮನಸ್ಸು ನೋಡಿ ಯಾವಾಗಲೂ ಚಂಚಲತೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಈ ಕ್ಷಣ ಇದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದರೆ ಮತ್ತೊಂದು ಕ್ಷಣ ಬೇರೆದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಅದು ಅಡೆತಡೆಯನ್ನು ತರಬಹುದು. ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಅಸ್ಥಿರತಾ, ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಈ ಅಸ್ಥಿರತೆಯೂ ಸಹಿತ ನಮಗೆ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತೆ. ತದನಂತರ ಮನ್ ಕಿ ನಿರ್ಬಲತಾ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬಹಳ ದುರ್ಬಲ, ಅಶಕ್ತ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ದುರ್ಬಲರಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಬಹಳ ದುರ್ಬಲವಾಗಿದೆ, ನಿರ್ಬಲವಾಗಿದೆ, ನಾವು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಚಿತ್ತಕಿ ಚಂಚಲತಾ, ಉದ್ದೇಶಕಿ ಅಸ್ಥಿರತಾ, ಮನ್ ಕಿ ನಿರ್ಬಲತಾ ಬಹಳಷ್ಟು ಕಾರಣಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. मनुष्य के कर्तव्य मार्ग में एक ओर तो आत्मा के भले बुरे कामों का ज्ञान, दूसरी ओर आलस्य और स्वार्थपरता रहती है. देखिए, अगर मनुष्य अपने कर्तव्यों को निभाता है या कर्तव्य के मार्ग पर चलता है तो यहाँ पर एक और आत्मा के, हमारे जो मन के भले बुरे काम, अच्छे और बुरे, और दूसरी तरफ आलस्य और स्वार्थपरता आ जाती है. भला काम, अच्छा काम, बुरा काम, खोटा काम, और आलस्य, आलसीपन, और स्वार्थता के साथ हमारा मन चलता रहता है. ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಮನುಷ್ಯನ ಆತ್ಮ ಅಥವಾ ಮನಸ್ಸಿನ ನಡುವೆ 2 ಶಕ್ತಿಗಳಿರ್ತವೆ. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ, ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಆಲ್ಸಿತನ ಮತ್ತು ಸ್ವಾರ್ಥತೆಯಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತೆ. ಬಸ್ मनुष्य इन्हीं दोनों के बीच में पड़ा रहता है. अंत में यदि उसका मन पक्का हो, वह आत्मा की आज्ञा मानकर अपने धर्म का पालन करता है. यदि उसका मन कुछ काल तक द्विविधा में पड़ा रहा तो स्वार्थपरता निश्चय उसे आ घेरेगी और उसका चरित्र घृणा के योग्य बन जाएगा. तो क्या हो जाता है, हम लोगों के सामने भले बुरे काम और आलसीतन और स्वार्थपरता रहती है. अगर हम एक अच्छे काम की ओर चलेंगे तो मन को मानकर हमारा काम या हम धर्म के राह पर चलेंगे. अगर द्विधा में पड़ जाते हैं, क्या अच्छा काम करना है, क्या बुरा काम करना है, क्या आलसी बनना है, क्या स्वार्थता के साथ चलना है, तब हम लोगों को इन चारों में से स्वार्थपरता ही आकर घेरेगी और हमारा चरित्र घृणा, तिरस्कार हो जाएगा और समाज में हम लोगों को सारे लोग ತಿರಸ್ಕಾರ ಕರೆಂಗೆ. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಮನುಷ್ಯನ ಮನಸ್ಸು ಅನ್ನುವಂಥದ್ದು 2 ಮಾರ್ಗದ ಜೊತೆಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ, ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಆಲ್ಸಿತನ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಸ್ವಾರ್ಥತೆ. ಹಾಗಾದರೆ ಈ ಮನಸ್ಸು ಯಾವುದನ್ನು ಒಳ್ಳೆಯದಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ಆಗ ಆ ಮನಸ್ಸಿನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಾವು ನಡಿಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಯಾವಾಗ ನಾವು ಈ 4 ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ದ್ವಂದ್ವವನ್ನು ಅಥವಾ ಅಸಮಂಜಸವಾಗಿ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಆಗ ನಮಗೆ ಸ್ವಾರ್ಥತೆನೇ ಬಂದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸುತ್ತುವರಿಯುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಚರಿತ್ರೆ घृण तिरस्कारवನ್ನ पड़ीता है, तिरस्कारवನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. इसलिए यह बहुत आवश्यक है कि आत्मा जिस बात के करने की प्रवृत्ति दे उसे बिना अपना स्वार्थ सोचे झटपट कर डालना चाहिए. इसलिए क्या है, हमारी जो आत्मा जो कहती है उस बात को करना या उस बात के साथ चलना ज़रूरी है, क्योंकि आत्मा हम लोगों को हमेशा सच के राह पर लेकर जाती है. हागाದ್ರೆ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ, ಯಾವುದನ್ನು ಸರಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಯಾವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡು ಅನ್ನುತ್ತೆ, ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಬೇಗನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಂತಂದರೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸ್ವಾರ್ಥಿಗಳಾಗುತ್ತೇವೆ ಅಂತಂದು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಸುಂದರ್ ದಾಸ್ರವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ.